संघ या टुर्नामेंटमध्ये खेळतोय, याच्यामध्ये आयकॉन प्लेयर सार्थक म्हात्रे आहेत, जे ह्या टुर्नामेंटचे ऑरेंज कॅप होल्डर सुद्धा आहेत. अशा संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये त्यांनी 16 धावा सक्सेसफुली चेस करून दाखवल्या. चला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. सागर पाटील, जनसेवा वॉरियर्स, आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. शुभम रहाटे आणि मनीष पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील सागर पाटील साठी दिलं जाईल. सागर पाटील या आपण. खरं तर अफलातून खेळ यंग आपण जर पाहिलं तर यंग कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रायझिंग सुपरस्टार. खरं तर आता खऱ्या अर्थानं सुयश भट सरांनी देखील उल्लेख केला की सागर पाटील यांना मी म्हटलं होतं की मनीष आणि शुभमला आयकॉन करा आणि आता मात्र माझे प्रिय मित्र खरं तर फायनल मध्ये संघ या ठिकाणी पोहोचताना आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जरूर आपण देणार आहोत. मी विनंती करतोय, मी अक्षय जाधव यांना विनंती करतोय, त्यांनी अंपायर साठी प्लीज आतमध्ये जायचंय. अक्षय जाधव, ठीक आहे. मी कमिटी मेंबर्सना जरा विनंती करतोय, त्यांनी प्लीज यायचंय स्टेजवर. कमिटी मेंबर्स प्लीज यायचंय स्टेजवर आणि लवकर प्लीज. कमिटी मेंबर्स सर्व स्टेजवर यायचंय. नावीर. खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत जो यंगस्टार संघ होता ना, त्या संघानं अप्रतिम कामगिरी केल्या. सागर बऱ्याचशा खेळाडूंमध्ये चर्चा देखील सुरू होती की हा सागर पाटीलचा संघ कुठेतरी कमजोर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आज मात्र संघ फायनल मध्ये पोहोचला. काय म्हणशील? पहिल्यांदा ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केले त्याचा मी धन्यवाद देतो. जर टुर्नामेंट ऑर्गनाईज केले तर प्रत्येक प्लेअरला हा परफॉर्मन्स दाखवायला मिळणारच नाही. ते भट आणि पूर्ण त्याची कमिटी आणि निवृत्ती अदा असेल त्यांच्या सपोर्टला त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. अशीच पेनमध्ये ग्रामीण लेवलला म्हणजे आपल्या सिटी पेन ग्रामीणच्या प्लेयरांना फॉर्मॅट नेण्यासाठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करत राहा. खरं तर सागर आता फायनल पर्यंत प्रवास राहिलाय. सर्व खेळाडूंचं एकत्रित टीम मध्ये कॉम्बिनेशन कशा पद्धतीचं राहिलंय फायनल पर्यंतचा प्रवास? फायनलचा प्रवास केला तेव्हा मी माझ्या लीग मॅचला कसं असं 16 जर टीम प्लेअर असतील ना तर 16 प्लेअर चांगले घेऊन मग बसवणार कोणाला. जर परफॉर्मन्स करायला भेटला चांगला प्लेअर पण पाठीमाग बसतो. तेव्हा दीपेश आणि विनयसोबत माझं एकदा बोलणं झालं होतं की आपण आपल्या मॅच टीममध्ये 4 चांगले बॉलर घेऊया आणि बॅटिंग लाईनअप पण सेम 4 आणि बाकीचे आपण फक्त ॲज अ फिल्डिंग लेवलला जरी प्लेअर घेतले ना ते पण बॅटिंग करू शकतात पण तरी चालतील. आणि ती टीम मला ॲक्च्युली मिळाली ऑप्शनला आणि तेव्हा म्हणजे काही जणांनी लूज कमेंट केली असेल पण ते मी प्रूफ करून दाखवलं की ही टीम खालच्या लेवलची नाही. तर आत्ता मी तुम्हाला या टीमला फायनलमध्ये नेलं तर टीमचं म्हणजे बघा त्यांचा तर लेवल बघा, स्टँडर्ड लेवल बघा काय म्हणजे कितपर्यंत कसं पोचलो आम्ही. एक शेवटचा प्रश्न असेल. खरं तर 10वा संघ आम्हाला हवा होता, परंतु तो 10वा संघ शुभम रहाटे आणि मनीष पाटीलनी घेतला आणि तुझ्यावरती विश्वास दाखवला, त्याच्याबद्दल काय म्हणशील? शुभमचं आणि मनीषचं मी ॲक्च्युली मी ते कॉलेजच्या सिलेक्शनला आलो तेव्हा हे 2 मुलं मला ते कॉलेजच्या वेळेला दिसले होते आणि त्यांची ओळख पण नव्हती आणि मग ते मला नाव सुचवलं आणि मी त्यांनी अशी ओळख करून दिली, दादा तू आमच्या वेळी सिलेक्शनला आला होतास.
खूप साऱ्या शुभेच्छा होत खरं तर सागर पाटीलला. हॅलो. आणि आपण जर पाहिलं तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी दिलं जाईल. शुभम रहाटे आणि मनीष पाटील यांच्या माध्यमातून सागर पाटीलसाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. डोलवीचा 12वा खेळाडू लगेच पाठवा. चला आपण आता सामन्याला सुरुवात करतो. मॅच लावतो सुरुवात. चांगला सामना पाहायला मिळेल. हा देखील स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी. चला डोलवी डॅशर्स, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. यस येत आहेत. चला लवकर या. आम्हाला इथे फलंदाजाची नावं लाईव्ह नोट करायच्यात. आपण जर पाहिलं तर एका बाजूने टीम खेळताना पाहायला मिळते जनसेवा रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये डोलवी डॅशर्स हे दोन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. खरं तर पेन बिग बॅश लीग अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटील आणि अमित ठाकूरला आपण पाहतो. इथे बॅकफुटला दोन कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? परंतु इथे नाही होणार. बाल बचावलेत त्या ठिकाणी शुभम पाटील. खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला कालच्या रात्रीमध्ये डॉल्वी डॅशर्स या टीमचा. शुभम पाटीलने देखील अप्रतिम खेळी केली. त्यानंतर कौस्तुभला आपण पाहिलं. रफ्तारचा राजा कौस्तुभ म्हात्रेच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतो. आज मात्र व्यावसायिक गटाची स्पर्धा खेळण्यासाठी तो महाडला होता आणि तिथनं ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. खरं तर पैन तालुक्याचं नाव मात्र सर्व खेळाडूंना आपलं पुढे नेण्याचं काम केलंय. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. इथे समोर फेकला होता, काय स्ट्रोक खेळला. खरं तर जो क्षेत्ररक्षक होता ना तो बॉलला फक्त पाहतच राहिला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. बॉल समोर फेकला. खरं तर वल्लग गावचा एक सितारा. इथे अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र अमित ठाकूरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बॅटर, आपण जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. आता नवीन फलंदाज. खरं तर आमचे मित्र छोटा पॅकेट बडा धमाका सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. खरं तर येणाऱ्या 16 तारखेला रावेगावची एक मोठी यात्रा, मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच गावचा हा सितारा खरं तर सुनील पाटीलला आपण पाहतो. एक चांगले डान्सर देखील आहेत आणि क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीचा त्यांच्या माध्यमातून खेळला जातो. पुढचा बॉल. इथे चांगला फटका. ओहो, पहिल्याच बॉल वरती बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. खर तर
पहिलाच बॉल फेस करत होता सुनील पाटील आणि त्याच्या बॅटमधून पाटलाचा तडाखा दाखवणारा षटकार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे देखील ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक समीर आवासकर धावतोय, परंतु हा देखील बॉल आता स्क्वेअर लेग निवडलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. का बॅटिंग पाहायला मिळते. खर तर अमितच्या बॅट मधून देखील एक षटकार आपण पाहिला. धावा झाल्या धावफलकावरती टोटल. शेवटचा बॉल शिल्लक असेल 20 धावा. इथे खोलवर पद्धतीचा बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे. वाह, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खर तर संपूर्ण रायगडातील एक मोठी स्पर्धा, त्याच्यामध्ये ॲज अ बेस्ट फिल्डर हे पारितोषिक समीर आवासकरनं जिंकलंय आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा लागल्या धावफलकावरती टोटल 22 धावा धावफलकावरती लागल्यात. त्याच्यामध्ये एक विकेट्स देखील अमित ठाकूरची येताना आपण पाहिली. आता दुसरं जे षटक आहे त्या कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आमचे किरण गुरव देखील साहेब या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. मग कुठेही स्पर्धा असू द्या पैन तालुक्यामध्ये तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती. मग आमचे प्रशांत योग सर खरं तर महत्त्वाच्या ज्या मॅचेस होत्या त्या त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या, त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे निवृत्ती भाऊ, खरं तर भाऊंची देखील भरपूर सारी साथ या स्पर्धेमध्ये राहिले, त्यांचे देखील मनापासून आभार आपण जरूर या ठिकाणी व्यक्त करूया. चला सामना सुरू करा लगेच. चला आपण जर पाहिलं तर इथे 22 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. वैजनाथ आला गोलंदाजी मार्कवरती. इथे डीपीएससी पवित्र घेण्याचा प्रयत्न केलाय. या चांगला माइंडसेट पाहायला मिळतो शुभम पाटीलचा. कारण सुनील पाटीलच्या बॅटवरती आता चेंडू येत आहेत आणि त्याला जितकं स्ट्राईक वरती आणता येईल ना तितका प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटीलने केलेत. म्हणजेच काय तर एखाद्या चांगल्या खेळाडूची निशाण्या आपला सहसाथी आपला सोबतचा बॅटर चांगलं बॅटिंग करतोय तर त्याला सिंगल काढून देणं हे आपलं काम आहे. इथे जागा बनवली आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे पलीकडे चौकार. मी म्हटलं होतं खरं तर शुभम पाटीलनं जसे स्ट्राईक रोटेट केली ना लगेचच सुनील पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. चला आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी बॉल आलाय. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा. यस आलाय, थँक्यू. इथे 4 धावा येताना पाहायला मिळतात आणि धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिला 27. एक गडी बाद 27 धावा. आमचे निलेश बारमुख सर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. क्रिकेटची नितांत आवड आणि नुकताच अंडर बॉक्स ची बिग बॅश लीग देखील आपण पाहिली. तिथे देखील त्यांची उपस्थिती आणि चांगलं सहकार्य त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं. इथे ऑनसाइडमध्ये बॉलला टर्न करायचं होतं. इथे वेगवान चेंडू खरं तर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल वैजनाथ पाटीलचं. कारण ज्या ठिकाणी वेगानं धावा वाढल्या होत्या ना आता त्यांना कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम केलं जातं. आमचे संकेत द्रविड देखील पाहायला मिळतात. खरं तर त्यांचे देखील पडदा मागचे हिरो
त्यांना आम्ही जरूर म्हणणार आहोत, कारण त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आहे मित्रांनो. इथे एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकताना आपण पाहतोय. टोटल धावा लागल्या गेल्यात 28 धावा. 28 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतो. वैजनाथ पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन सज्ज झाला. आता स्ट्राईक वरती शुभम पाटीलला आपण पाहतोय. एकाच गावातील हे दोन खेळाडू आता एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. चला सामना स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतो, प्लीज सहकार्य करा. चला वैजनाथ पुढचा बॉल. इथे चांगला फटका आणि आता पॉइंटला बीट करत बॉल चाललाय. शुभम पाटील चा तडाखा चौकार. धावफलकावरती लागल्यात 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. तेहतीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. चला आता नवीन फलंदाज कौस्तुभ म्हात्रे
खरं तर माणगाववरून इथे ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. खरं तर सातत्याने त्याचा प्रवास मात्र मोठमोठा राहिला. खरं तर त्यांच्या माध्यमातून एक स्वप्न त्याचं पूर्ण होताना पाहायला मिळालं. नेट प्रॅक्टिसमध्ये सर विराट कोहली यांना खरं तर गोलंदाजी केली आणि एक मोठं स्वप्न त्यांचं पूर्ण होताना आपण पाहिलं. यस, श्रेयस अय्यर सारख्या एक मोठा खेळाडूला देखील त्यांनी गोलंदाजी केल्या. पुढचा बॉल ऑन साईडला पहिल्याच बॉलवरती इथे बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरतून षटकार. वरती टोटल धावा जर आपण पाहिल्या ना तर आता 39 धावा लागल्यात. खरं तर रायझिंग सुपरस्टार या संघानं मात्र या अंतिम फायनल मध्ये धडक मारल्या. पुढचा बॉल इथे काय घडतोय, बॉल थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिसिजन. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुयश भटला आपण पाहतो लेख पंचांच्या भूमिकेमध्ये. मग अक्षय जाधवला देखील पाहतोय. खरं तर एक दर्जेदार आयोजन आणि या स्पर्धेमध्ये क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. सर सचिन रमेश तेंडुलकर पवेलियनचं खरं तर नाव आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिकेचं हे क्रीडांगण आणि त्याच्यावरती पेन तालुका बिग बॅश लीगचं हे दिमागदार आयोजन. यस, रिव्ह्यू घेतलाय परंतु पंच कशासाठी घेतलाय? यस, हा सेफ कॅच पकडलाय की षटकार आहे हे चेक केलं जाईल. पहा इकडे लाईव्हची व्यवस्था आहे त्याच्यामुळे आम्ही चेक करणार आहोत. प्रशांत ओक सरांना विनंती करतो की आपण ती या ठिकाणी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून सर्व गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत. पहा कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. आमचे प्रशांत ओक सर या ठिकाणी तटस्थ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डिसिजन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
पहा कुशल डिसिजन आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडासा वेळ घेतो. फलंदाज बादा. चला आपण सामना सुरू करा लगेच, कारण थोडासा कुशल डिसिजन होता आणि त्याच्यामुळे आम्ही थोडासा वेळ देखील इथे घेतला. चला आपण सामना लगेच सुरू करा. चाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. चाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. चला फलंदाज पाठवायचे आहेत. चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. 40 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चला फलंदाज पाठवा. पहा तुमचे 2 खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना देखील आम्ही या ठिकाणी दाखवलंय स्क्रीनवरती. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर सामना चालू करा. चाळीस धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडंसं स्पीडअप घ्या पंच आता. 40 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता सूर्योदय देखील आलाय आणि आता मात्र ऊन देखील इथे लागायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण थोडंसं फास्ट इथे घ्यायचं. थोडंसं फास्ट घ्या विनंती असेल. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील आता मात्र अंतिम बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील आणि 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न समीर होता, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे एकच धाव येताना पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक तिसरा. यस, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी घेतल्या. यस, साईड लाईन नो साठी इथे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. मी सरांना विनंती करतो ओक सरांना की आपण तिथे जॉईंट व्हायचा. फेअर डिलिव्हरी. चला सामना सुरू करा आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर एक धाव येताना पाहायला मिळते. धावा झाल्यात 41. 41 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चला आता शेवटचं अंतिम षटक. खरं तर पहिल्या डावातील फेकण्यासाठी भूषण म्हात्रेला आपण पाहणार आहोत. यंगस्टर खरं तर
भूषणवरती आता मात्र या ठिकाणी जिम्मेदारी सोपवल्या समीर आवाजकर यांनी आणि 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकेटवरती प्रतीक ठाकूर खरं तर कालेश्री गावाला हा बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतो स्ट्रायकेटवरती. हॅलो, पुढचा बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि त्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्याच बॉलवरती खरं तर प्रत्येक ठाकूरचा वार पाहायला मिळाला आणि 4 धावा जरूर पाहायला मिळाल्या होत्या. ऑनसाईडला बॉलला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहेत, खराब फिल्डिंग आणि इथे काय घडतोय 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल, चांगलं कॉन्टॅक्ट, सर्व काही ओके मध्ये पाहायला मिळालं आणि त्यानंतर 2 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. इथे थोडस बाहेर जाणारा बॉल खरं तर लेफ्ट केलं होतं आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आले. पंच बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का? यस, ओके. चला आता चेक केलं जाईल बॉल योग्य आहे की अयोग्य आहे, हे सर्व गोष्टी चेक केल्या जातील. खर तर या मॅच मध्ये आमचे प्रशांत ओक सर खूप बिझी पाहायला मिळालेत आणि हा डिसिजन इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन इथे त्यांना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा भूषणला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. धावफलकावरती टोटल 49 धावा येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आमचे दाबक साहेब या ठिकाणी येत आहेत व्यासपीठावरती. खरं तर संघ फायनल मध्ये पोहोचला आणि ती जर्सी अंगावरती त्यांच्या पाहायला मिळते. व्हाईट बॉल आहे. चला आपण पुन्हा एकदा मॅच सुरू करूया. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातारचे 3 चेंडू इथे मात्र खराब पद्धतीचे पाहायला मिळत आहेत आणि 50 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर अजूनही काही चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि 50 धावा धावफलकावरती हे तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आता वॉर्मअप सुरू झालंय आणि बरेचसे खरं तर या ठिकाणी जॉगिंगसाठी आपले जे प्रेक्षक आहेत ते येताना पाहायला मिळतील. मग आमचे निलेश बारमुख साहेब त्या ठिकाणी वॉर्मअप करतायत. सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते, त्याला थोडं स्पीडअप करा कारण आता बराचसा वेळ या ठिकाणी दौडला गेला. अजून एक व्हाईट बॉल आणि या बॉलवरती तब्बल 4 वाईट आलेत आणि 4 धावा देखील येताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. भूषण इथे चांगला फटका आणि या बॉलवरती 440चा झटका. आता प्रतीक ठाकूरच्या बॅटमधून षटकार.
जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. आपण खूप वेळ घेताय त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर आता स्पर्धा कव्हर करायच्या आहे. कारण अजूनही इथं आपण जर पाहिलं तर मॅचेस बाकी आहेत. इथे खोलवर पद्धतीचा बॉल डायरेक्ट हिट आणि आता फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती टोटल धावा आपण पाहतोय 57 धावा. डीचे गोल्डन. पण धावा धावफलकावरती इथे लागताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 अंतिम षटक. पुन्हा एकदा भूषण ऑन साइडला पॉवर पॅक दे घुमा के बॉलला पाठवलंय. आता स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार षटकार. खरं तर मी म्हटलं होतं छोटा पाक बडा धमाका आणि ती कामगिरी त्यांनी केल्या. चला जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा. संदीप भुईर सर. चला मॅच बॉल आलेला आहे. मॅच लगेचच सुरू करायच्या. धावफलकावरती 63 धावा 63 63 धावा धावफलकावरती इतर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल भूषणचा. इथे ऑनसाइडला फिरवायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये. चांगले फिल्डिंग आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुनील खरं तर जीवाच्या अकांताने प्रयत्न करत होता धाव घेण्याचा, परंतु आता मात्र तो बाद होता. आणि इथे आपण जर पाहिलं तर पहिलं सत्र समाप्त होतं आणि धावफलकावरती टोटल 65 धावा झाल्यात आणि 66 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या सत्राला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया श्रीयोग गायकवाड सरांचा. धन्यवाद. येस थँक्यू. एक गोड आवाज व्हॉइस ऑफ पेन चा आपण ऐकलत. आणि मग या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय 66 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 बॉल मध्ये. एक मोठं टार्गेट, भरपूर चांगली मॅच. कौस्तुभ मात्रे आपण पाहतोय इन ऍक्शन. वेगाचा बादशाह आणि मग त्यांच्या समवेत खेळत असताना धावा कशा पद्धतीने ते पार होतील हे देखील पाहायचंय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती आहे. बराच वेळ झाला. आपण काल 4 वाजून 9 मिनिटांनी ते पहिला बॉल पडलाय.
आणि आज जर पाहिलं तर बरोबर 7:40 झाली आहेत. त्यामुळे विनंती आहे थोडं स्पीडअप करा, आणखीन 2 मॅचेस इथे बाकी आहेत. चला फिल्डिंग लावा प्लीज. जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू 66 चा पाठलाग करायचा आहे आणि आता मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये. बॅटर आपण पाहतोय सागर आणि त्याच्या सोबतीला वैजनाथला आपण पाहतोय. आणि मग विनंती आहे आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. कौस्तुभ मात्रे आणि टीम कंपनी. सामन्याला होते सुरुवात. कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्कवर वेगाचा बादशाह, ज्याने रायगड प्रीमियर लीग देखील गाजवली आहे. लेदर क्रिकेटचा देखील बराचसा अनुभव या खेळाडूकडे. आणि मग लाईन, लेन, टप्पा, रिदम, फॉलो थ्रो, नियंत्रण या खेळाडूकडे सगळंच काही आहे ना. आणि समोर जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला सागर, त्याच्या सोबतीला वैजनाथ. कालच्या नाईटमध्ये जर पाहिलं तर वैजनाथने देखील दिवस गाजवलाय, रात्र गाजवली आहे. आणि मग आज पुन्हा या सकाळच्या सत्रामध्ये या 66 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल ना हे देखील पाहायचंय. समोर एक वेगवान गोलंदाज, ताकदवान गोलंदाज ओव्हर द विकेटने आलेत, परंतु या मॅच मध्ये सागरवर नजर असेल. चला सामन्याला सुरुवात करा. कौस्तुभ प्लीज. पहिलाच बॉल यावेळेस ओव्हर द विकेटने आलेत. पहिलाच बॉल यावेळेस फुल्लर लेनचा वाईड यॉर्करचा वापर, सरळ विकेट किपर कडे चेंडू जातोय. यासाठी कौस्तुभ मात्रे ओळखले जातात ना, तेच काम इथे केलंय. पहिल्याच बॉलवर अगदी फुल्लर लेनचा चेंडू, वाईड यॉर्करचा वापर, विकेट किपर कोणती चुकी करत नाहीये, म्हणजेच काय पहिला बॉल डॉट आलाय. सागर स्ट्रायकिंग एंडला आहेत, प्रति उत्तरच नव्हतं पहिल्या बॉलमध्ये. आता मात्र यावेळेस जर पाहिलं तर काय घडलंय मैदानामध्ये. वेस्ट आहे, बीमर नो बॉल येतोय, नो +1 म्हणजेच काय 2 धाबा. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. दाबेचा श्री गणेश झालाय एक्स्ट्रा दाबाने. यावेळेस कुठेतरी चेंडू हातातून सटकला की काय वेगाच्या नादामध्ये, तेच इथे पाहायला मिळालंय. नो +1, डावफळ्याक 2 ने पुढे जाईल. दाबेचा श्री गणेश झालाय. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र वैजनाथला आपण पाहतोय, डावपुऱ्या त्याचा फलंदाज आहे. आणि मग हे पाटील खूप रंगेल. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उलटा जज करण्याचा प्रयत्न, कॅच चाललाय.
परंतु यावेळेस जर पाहिलं तर धाबा घेतल्या जातील 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल 4 या आकड्यावर आपण पाहतोय. कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्कवर, परंतु वैजनाथच्या बॅटमधून देखील 2 धाबा आल्यात. एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु तिथे बॅकअप आलं. 2 धाबा वाचवला देखील गेलं, 2 धाबा पळून देखील काढल्यात आणि त्यामुळे पुन्हा स्ट्रायकिंग एंडला वैजनाथला आपण पाहतोय. फटका चांगला होता, पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चाललाय. फिल्डर तिथे तैनात, फक्त सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा 1 ने वाढेल 5 या आकड्यावर. सागर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकेल. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण की जर पाहिलं तर 66 धावांचं टार्गेट इथे सेट केलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 24 धावा आल्या होत्या. तिथून या मॅचचं टार्गेट भरपूर मोठं झालं. तशीच कामगिरी आता पुन्हा करावी लागेल. ओहो, यावेळेस उचली घेणारा चेंडू होता. चेंडू चाललाय फाईन लेगला, 1 बाउन्स दन दन करत. आणखीन एक चौकार, या इनिंग मधील पहिला चौकार आलाय सागरच्या बॅट मधून. चौकार आला आणि या 4 बरोबर जाव फलक जर पाहिलं तर 9 या आकड्यावर आपण पाहतोय. उचली घेणारा चेंडू होता आणि तदनंतर मात्र सागरच्या बॅट मधून फाईन लेगला चौकार. माफी असावी, वैजनाथच्या बॅट मधून चौकार आलाय. धाव फलक जर पाहिलं तर 9 या आकड्यावर पाहतोय. पुन्हा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा ते चित्र, परंतु यावेळेस दंडित केलं जातंय गोलंदाजाला. एक्स्ट्रा रन येईल. 1 बाउन्सचा देखील इशारा आलाय, व्हाईटचा इशारा येतोय, म्हणजेच का मॅजिकल फिंगर मध्ये धाव फलक 10 या आकड्यावर आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन आली आहे. एक्स्ट्रा रन आली आहे व्हाईटच्या स्वरूपामध्ये. थोडस मागणं षटक चालू आहे, कारण की पहिला जर पाहिलं तर डॉट, नंतर वेस्ट आयचा बिमरचं नो, आणि आता देखील वाईड आलाय. चौकार देखील आले या ओव्हर मध्ये. 10 लागल्यात अद्याप. 4 चेंडूचा खेळ झालाय मैदानामध्ये. 4 चेंडू मध्ये अद्याप 10 धावा कुठल्या गेल्यात. जिथे सागर वैजनाथची जोडी मैदानामध्ये. कौस्तुभचं हेच प्लॅन असेल ना, हीच रणनीती असेल, कुठेतरी विकेट मिळवायची, दबाव थोडंसं हटवायचं. 66 धावांचा टार्गेट इथे पार करत असताना, फलंदाजांना थांबून ठेवायचं, धावा डिपेंड करायचे आहेत. आणि प्लॅनिंगनी उतरली ही टीम मैदानामध्ये आपण पाहतोय. बॅटच्या आतली कडा लेमन कट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथे सुखरूपरित्या पोहोचतोय क्रीज मध्ये बॅटर. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 11 या आकड्यावर. तब्बल जर पाहिलं तर 11 धावा धावफलकार लागल्यात. अजून इथून करायचे 55. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 बॉल मध्ये 55. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर विकेट आली तर गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे सामना जर पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु या चेंडूवर धावा आल्या तर नक्कीच बॅटिंग करणारी टीम देखील कॉन्फिडन्स मध्ये पुन्हा नेक्स्ट मॅच मध्ये, नेक्स्ट ओव्हर मध्ये उतरेल. अद्याप 11 लागल्यात. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. कौस्तुभ मात्रे पुन्हा सज्ज झालेत. ओहो, यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू, जिथून सुरुवात केली डॉट बॉलने. ओव्हरचं
देखील संपवली डॉट बॉलनेच. मग काय एका ओव्हरनंतर 11 लागल्यात. इथे येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि करायच्या जिंकण्यासाठी 55 धावा. 18 चेंडू आणि 55 धावा. पुन्हा टीम मीटिंग घेतली जाते. गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी द्यायची, कोणाच्या खांद्यावरती हे शतक द्यायचं, त्यासाठी ही टीम मीटिंग बोलली जाते. कारण की येणाऱ्या 18 मध्ये अजूनही 55 धावा डिफेंड करायच्या आहेत ना, आणि तेच धावा इथे कुठून देखील काढायच्या आहेत. बॅटर सागर वैजनाथ यांना. मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार हे देखील पाहायचंय. इथून जिंकला तर इतिहास घडेल, या चषकावरती तुमचं नाव कोरलं जाईल, त्यासाठीची ही लढत आहे. दोन्ही संघ हार मानायचं नाव घेत नाहीयेत. अमित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर अमित ठाकूर यांना आपण पाहतोय. अमित ठाकूर यावेळेस गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट आले. समोर जर पाहिलं तर आता मात्र बॅटर देखील चान्स घेत आहेत, कारण की 18 मध्ये 55 धाबा कुटायचे आहेत ना बॅटरला देखील. आता मात्र हाणामारी करावी लागेल, टॉप गेअर वरती पाय ठेवून फलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये जिंकला तर इतिहास घडेल. या मैदानामध्ये स्वीप केलाय, चेंडूला गुल केलाय, फाईन लेग लॉंग लेगच्या मधोमध चौकार. बॉलवर चौकार आलाय आणि या 4 धाव फलक जर पाहिलं तर 15 या आकड्यावर बिनबाद 15 लागल्यात. म्हणजेच काय इथून पार्टनरशिप होतीये ना. वैजनाथच्या बॅटमधून चौकार. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये टिपतोय जाईल. धक्का क्रमांक पहिला, टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिला. थँक्यू. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. समीर, ज्याने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे, अफलातून बॅटिंग केली आहे. समीर मैदानामध्ये एंटर झालेत, परंतु अमित ठाकूरचं इथे कॉन्फिडन्स वाढला असेल, कारण की पहिल्या बॉलवर चौकार आणि तदनंतर मात्र विकेट देखील मिळवली आहे ना. मग समीरला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस आल्या वाईडिश काऊ कॉर्नरच्या वरतून बेधडक हा घे कडक षटकार.
आदल्या चेंडूला काय झालंय याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. हे सांगितलं जातंय समीर मार्फत. आल्या आल्याच बॅटमधून षटकार ठोकलाय. माझा स्ट्राईक रेट मला वाढवायचा आहे, मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे, असे अनेक प्रश्नचिन्ह आज त्याने माझ्या मनामध्ये घेतलेत आणि मग तेच इथे सिद्ध केलंय. आल्या आल्याच त्यांच्या बॅटमधून षटकार. डाव फलक 21 या आकड्यावर. अमित ठाकूरवर आक्रमण चढवलं जात आहे. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल घेऊन आलेत पुन्हा एकदा अमित. यावेळेस लोवर फुल टॉस सरळ चेंडू चालला आणखीन एक सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सत्तावीस धावा. बॅक टू बॅक दोन षटकार ठोकलेत. अमित ठाकूर वरती आक्रमण आणि मग अमितला इथे काय मंत्र दिलं जात आहे, कारण की मी म्हटलं होतं ना समीरने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे ना. 27 दोन चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधील. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. स्पीडअप करा प्लीज. बॅक टू बॅक दोन षटकार ठोकल्यानंतर सलगचा तिसरा येईल का, किंबहुना सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. रणनीती आखल्या जातात आधीच मॅच मध्ये पाहणं आणि मग तीच रणनीती घेऊन आलेत इथे बॅटर समीर. सोडून दिलाय. यावेळेस जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप दंडित केलं जाईल. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन येईल आणि एक्स्ट्रा बरोबर जाव फळक 28 या आकड्यावर. 28 लागल्यात. अमित ठाकूरचं हे षटक थोडस मागं पाहायला मिळालंय, कारण की अद्याप 17 धावा खर्च केल्यात. या ओव्हर मध्ये 4 चेंडूचा खेळ झाला. विकेट घ्यायचं इथे प्लॅन असेल, परंतु एक विकेट देखील आली या ओव्हर मध्ये, देखील धावा देखील आल्यात. 14 चेंडू आणि 38 ची गरज. यावेळेस सरळ चेंडू येतो अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा. जणू काही चषकावरतीच नजर ठेवली की काय. अगदी ट्रॉफीलाच चेंडू धडकतोय. इथे समीर सांगतोय की ही ट्रॉफी मी माझ्या घरी घेऊन जाणार आणि ठोकलाय षटकार. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 32 धाब्यांची गरज आहे. जर पाहिलं तर तिसरा षटकार आलाय. सलग 3 षटकार ठोकले. एक वाईट देखील पाहायला मिळाला या ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार, तदनंतर विकेट. असं वाटलं होतं की गोलंदाजाने कमबॅक केलाय, परंतु समीर आले आणि मग त्यांनी हल्ला बोलत चढवला या मॅच मध्ये. सलगचा तिसरा. 34 या आकड्यावर धाव फलक आणि आता मात्र जर पाहिलं तर 13 बॉल मध्ये करायच्यात 32. अजूनही 32 धाव्यांची गरज. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने हप्पाम पुल केलाय. पॉवरफुल चेंडूला गुल केलाय मिड विकेटच्या बाहेर. आणखीन एक षटकार. दोन ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हर नंतर लागल्या धाव फलकावर. 40 आता करायचे 12 मध्ये 26.
हो नक्कीच ना, मैदानामध्ये जसे समीर गेले, मी म्हटलं होतं की समीरने ही स्पर्धा पूर्णपणे या स्पर्धेमध्ये छाप सोडली आपल्या नावाची. या ओव्हरमध्ये धावा आल्या 29, तब्बल 29 धावा कुठल्या गेल्या, 4 षटकार, 1 चौकार, 1 वाईड, सिंगल आणि मग त्याच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर 2 ओव्हरनंतर 40 आणि आता 12 मध्ये 26 करायचे असताना गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येईल. वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं षटक. अमित वाघमारे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अमित ठाकूर महागडे ठरले आणि मग आता अमित वाघमारे कमबॅक करणार का, हे इथे पाहिलं जाईल, कारण की 12 मध्ये 26 करायचे आहेत. मागच्या ओव्हरमध्ये काय फटके लगवले ते समीरने. मी मागाशीच म्हटलं होतं ना की मैदानामध्ये समीर आलाय, या स्पर्धेमध्ये पूर्णपणे आपल्या नावाची छाप सोडली या खेळाडूने आणि या मॅच मध्ये देखील तशीच बॅटिंग केली. आता देखील 12 मध्ये 26 ची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहू शकाल. सागर आणि समीरची जोडी मैदानामध्ये आहे. स्पीडअप करा, सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. लाईन चांगली होती, सोडून दिलं होतं शरीरापासून थोडस दूर आणि त्याचमुळे इथे पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय. खूप चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळालाय. हो हो, या वेळेस परफेक्ट यॉर्कर, दांडी 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 गुल. मगाशीच म्हटलं होतं अमित ठाकूर मागणे ठरले, परंतु अमित वाघमारे कमबॅक करणार का, आणि हो, या मॅच मध्ये कमबॅक केलंय गोलंदाज अमित वाघमारे यांनी. सागर बाद झालेले त्याने आता मात्र सागरची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये. अतुल न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला हे सांगितलं जातं ऑफिशियल अंपायर कडून. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आणि या मॅच मध्ये इम्पॅक्ट किती इम्पॅक्ट पडले देखील पाहायचं आहे, कारण की 10 मध्ये 26 करायचे सर. 10 चेंडू आणि 26 धावा. या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झालंय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. खऱ्या अर्थाने अमित वाघमार यांनी ते करून दाखवलंय. ते करावं लागेल ना, तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये कमबॅक करणं जाणवं लागतं आणि मग ते जाणत असताना ते अमितने कमबॅक केलंय. मॅच महत्वपूर्ण आहे, जिंकलं तर इतिहास. या स्पर्धेवर तुमचं नाव कोरलं जाईल, या चषकावरती तुमचं नाव कोरलं जाईल, त्यासाठी ही लढत. दोन्ही संघ संघर्ष करतायत, हार मानायचं नाव घेत नाहीयेत. अमितला प्रोत्साहन दिलं जात आहे, कारण की 2 डॉट बॉल टाकलेत. अतुल घरत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय.
लोअर फुल टॉस, यावेळेस सरळ कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, आणखीन एक विकेट. तीन चेंडूचा खेळ झालाय. 12 मध्ये 26 करायच्या होत्या आणि पहिल्या 3 मध्ये 2 फलंदाज बाद झालेत, एकही धाव आलेली नाहीये. समीकरण पहा ना, 9 चेंडू आणि 26 धावा. खूप चांगली इथे मॅच पाहायला मिळाले. 9 चेंडू मध्ये 26 करायचे असताना आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. प्रेम मात्रे. या 3 चेंडू मध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव आलेली नाहीये, त्यामुळे धाव फलक स्थिर आहे 40 या आकड्यावर, जिथे 2 ओव्हर नंतर 40 होत्या आणि आता मात्र 2.3 चा खेळ इथे संपलाय आणि धाव फलक तेवढंच राहिलंय. अमित वाघमारे. ओहो, या वेळेस आणखीन एक चांगला चेंडू. वा, प्रोत्साहन दिला जातोय, कारण की माहिती आहे एक एक बॉलचं महत्व काय, एक एक डावाचं महत्व काय, आणि सलगचा 4था डॉट आलाय आणि मग कुठेतरी कॉन्फिडन्स देणाऱ्या हे षटक होतं, कारण की मागील ओव्हर मध्ये 4 षटकार पाहिले आणि आता मात्र या ओव्हर मध्ये 4 डॉट बॉल देखील पाहायला मिळत, म्हणजेच काय मॅच संपलेली नाहीये. 8 मध्ये 26. आणखीन एक डॉट बॉल. वाह, टाळ्यांचा कडकडाट होतोय डगआउट मधून. हो नक्कीच, या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरी मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? कालच्या नाईटच्या दिवसामध्ये आपण नाईटच्या रात्रीमध्ये आपण मेडन ओव्हर पाहिले आणि आज या सकाळच्या सत्रामध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? 12 मध्ये 26 आणि आता 7 मध्ये 26 करायचे, 5 डॉट बॉल. सात चेंडू आणि 26 धावा. 5वा चेंडू डॉट आलाय. लोवर फुल टॉस, करून दिला डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या बाहेर. खराब चेंडू आणि त्यावर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. 6 चेंडू आणि आता मात्र 20 धाब्यांची गरज. 6 बॉल 20 करायचे आहेत, 46 लागल्यात. स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 2 मॅचेस बाकी आहेत, परंतु मॅच त्या मोमेंटलाच आली आहे ना, त्यामुळे टीम मीटिंग होतेच. 6 मध्ये 20 करायची धावा डिपेंड करायच्या आहेत आणि मग त्या धावा डिपेंड करत असताना कोणत्या गोलंदाजाचा विश्वास इथे दाखवला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. ऑफिशियल अंपायर आपण देखील विनंती असेल. सहा चेंडू आणि 20 धावा. 20 करायच्या आहेत, 20 धावा डिपेंड करायच्या आहेत, परंतु स्ट्राईक कुणाकडे आहे? समीर, ज्याने मागच्या ओव्हर मध्ये 4 षटकार लगवले. शेवटचा बॉल जर आपण सोडून दिला आणि विचार केला तर गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. 5 बॉल डॉट टाकले होते, त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवल्या आणि शेवटचा चेंडू इथे खराब टाकला आणि त्यावर 6 धावा आल्या आणि पुन्हा एकदा फलंदाजी करणारी टीम मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळाली. जिथे 6 मध्ये 20 करायचे असताना आता समीर स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून निर्णायक शेवटचं षटक घेऊन आलेत रूपम मात्रे. रूपम मात्रेला आपण पाहतोय. पहा, आम्ही वारंवार विनंती करतोय, आपण वारंवार आम्हाला
सूचना करायला भाग पाडताय. खूप वेळ आपण घेताय या मॅच मध्ये. आम्ही सगळेच पूर्ण रात्रभर ही स्पर्धा करतो, त्यामुळे विनंती आहे की आपण प्लीज आम्हाला सहकार्य करा. कीप इट अप प्लीज. लगेचच आपण फिल्डिंग सेटअप करून घ्यायचे. कौस्तुभ मात्रे आम्ही वारंवार पुकारतोय. आपण वारंवार वेळ घेताय. ऑफिशियल अंपायर आपल्याला देखील सूचना असेल, आपण फिल्डिंग लावून घ्या. आयोजक करते देखील आम्हाला सूचना देत आहेत. प्लीज आपण भरपूर वेळ घेतलाय. कौस्तुभ 6 मध्ये इथे 20 धावा डिपेंड करायचे. त्यांनी कौस्तुभ मात्रेचे बंधू रूपमला आपण पाहतोय. रूपम मात्रे 6 चेंडू आणि 20 धावा. समोर जर पाहिलं तर समीरला आपण पाहतोय. ऐकतात आम्हाला. यावेळेस जर पाहिलं तर ओव्हर द विकेटने सहा चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. यावेळेस रूपम मात्रेला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस वा काय फटका सजवलाय. जबरदस्त प्रहार पहिल्या चेंडूवरती केला जातोय. गणागती आहार येतोय षटकार. टीम मीटिंग नको प्लीज. आम्हाला वारंवार पुकार केला जातोय. इथे आयोजक करते आम्हाला सूचना करवतायत. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 मध्ये 14 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण केलंय. सलगचा 5वा षटकार पाहायला मिळाला. मागील ओव्हर मध्ये सलग 4 आणि जशी स्ट्राईक मिळाली बॅटर समीर अवस्करच्या बॅटमधून षटकार ठोकलाय. 5 मध्ये 14ची गरज. खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि मग समीर या स्पर्धेमध्ये खरंच आपली छाप सोडतो. या मॅच मध्ये देखील यावेळेस आणखीन एक चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक बेधडक हागे कडक षटकार. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सलगचा 6वा आलाय. सन्माननीय प्रशांतजी ओक साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज बॅटर समीर साठी. सलग 6 षटकारांसाठी. मागील ओव्हर मध्ये 4 आणि आता स्ट्राईक मिळाली लगेचच 2. म्हणजेच काय सलगचे 6 ठोकलेत. 4 मध्ये 8 करायचे आहेत. 6 चेंडू आणि 36 धावांवरती खेळतोय समीर. या मॅच मध्ये 66 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग करत असताना जर पाहिलं ना काय बॅटिंग केली आहे. सलग 6 चेंडू मध्ये 6. सन्माननीय स्वप्नील म्हात्रे साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालाय बॅटर समीर साठी. आणि आता मात्र 4 मध्ये 8 करायचे आहेत. स्पीडअप घ्या प्लीज. रूपमला इथे काय मंत्र दिलं जात आहे कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत आणि मग
आता 4 मध्ये 8 करायचे आहेत. यावेळेस आणखीन एक बेधडक आगे कडक आणखीन एक षटकार आलाय. नक्कीच विपुल सरांन साहेबांकडून देखील 500, त्याचबरोबर विपुल बडवी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. अलंकार साकोस्कर साहेबांकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटर समीर साठी ते जाहीर झालंय. 7वा षटकार आलाय. आता मात्र सामना पाहण्यात 3 बॉल आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. चला टीम मीटिंग नको प्लीज. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. हॅलो हॅलो माईक चेक. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाज कमबॅक करणार का? कमबॅक करावं लागेल रूपमला, आज नाही तर कधी. परंतु सलग 7 चेंडूवर ते 7 षटकार देखील ठोकलेत ना. समीर देखील सांगतोय मी देखील हार मानणार नाहीये. नेक्स्ट बॉल. हाही देखील चेंडू सीमा रेषा पार. सलगचा 8वा. 8 चेंडू मध्ये 8 षटकार ठोकण्याचा विक्रम इथे केलाय.